सगळ्यात अगोदर सर्व मित्रांना नमस्कार। आणि आज खरं तर आपल्या सर्वांचं या आमच्या YouTube चॅनलवर सर्वप्रथम स्वागत। आपण लास्ट पिरियडला म्हणजे मागच्या तासाला स्टेटमेंट बद्दल माहिती बघितलेली आहे। स्टेटमेंट म्हणजे काय असतं, नेमकं कुणाला स्टेटमेंट म्हणायचं, स्टेटमेंटचं आयडेंटिफिकेशन कसं आहे हे सगळं बघितलं, बरोबर आहे। म्हणजे आपण ऍक्च्युअली मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर बघतोय, त्याच्यामधला पहिला जो भाग होता ते आपण कव्हर केलेला आहे। आजच्या या पिरियड मध्ये आपल्याला बघायचंय लॉजिकल कनेक्टिव्हज म्हणजे काय आणि कोणते आहेत, पुन्हा कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय आणि ते कसं आयडेंटिफाय करायचं याच्याबद्दल आपण बघणार। आणि याच्यामध्ये सिंपल स्टेटमेंट सुद्धा आपल्याला बघायचं आहे। ओके, एवढं आपण याने कव्हर करणार आहोत। त्याच्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून त्यानुसार होणारे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते पण आपण इथे कव्हर करणार आहोत। ओके, ठीक आहे। मी काही तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण तुम्हाला जर चांगलं समजून घ्यायचं असेल तर तुम्ही अगोदरचे पण आपले व्हिडिओ बघा, त्यानुसार तुम्हाला कळून जाईल। कारण कसं आहे, हे स्टेटमेंट जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा बाकीचा कुठलाही भाग पूर्ण चॅप्टरचा वर तुम्हाला कळणार नाही। त्यासाठी अगोदर स्टेटमेंट म्हणजे काय हे समजून घ्या, आणि त्यासाठी आपला अगोदरचा एक व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे सर्वांच्या लक्षात येईल असं आपण स्टेटमेंट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओके, ठीक आहे। आपण चालू करू आपल्या या व्हिडिओला। बघा, लक्ष द्या सगळेजण। लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे नेमकं काय हे आपण बघणार आहोत। ओके, आता कनेक्टिव्ह हा शब्द तुम्हाला माहित पाहिजे होता, बरोबर आहे। सोपा शब्द एकदम, कुठला आहे? कनेक्टिव्ह। नेमकं कनेक्टिव्ह म्हणजे काय हा पहिला प्रश्न, हे सगळं माहित आहे। कनेक्टिव्ह म्हणजे काय? कनेक्ट करणारा, बरोबर आहे ना। जो कनेक्ट करतो त्याला काय म्हणायचं? कनेक्टिव्ह। मग इथं कुणाला कनेक्ट करायचं आहे आपल्याला, आता हे लक्षात घ्या। आपण या चॅप्टर मधला आपला मेन भाग कुठला आहे? स्टेटमेंट, बरोबर आहे। मग या स्टेटमेंटला कनेक्ट करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? लॉजिकल कनेक्टिव्ह। संपलं, कळलं का? म्हणजे कसं? साधं सिंपल। कनेक्ट म्हणजे काय? जोडणार, म्हणजे काय? कनेक्ट करणार, बरोबर आहे। आणि हा आपण या चॅप्टर मध्ये नेमकं कुणाबद्दल माहिती बघतोय? स्टेटमेंट बद्दल। म्हणून काय म्हणायचं? स्टेटमेंटला कनेक्ट करणारा शब्द। सिंपल, कळलं का? मग त्या ठिकाणी एखादा वर्ड पण असू शकतो किंवा फ्रेज पण असू शकतो। दोन बघा, नीट लक्ष द्या। काय काय असू शकतंय? वर्ड ऑब्लिक मध्ये काय असणार आहे आपल्या इथं? फ्रेज, बरोबर आहे। म्हणजे शब्द पण असू शकतो आणि एखादे पूर्ण वाक्य पण असू शकतं, म्हणजे दोन तीन शब्द पण असू शकतात। म्हणून आपण वर्ड किंवा फ्रेज, या वर्ड आणि फ्रेजनी जर आपण दोन स्टेटमेंट कनेक्ट केलं तर तो जो वर्ड आणि तो जो फ्रेज आहे जो काय करतोय? दोन स्टेटमेंटला कनेक्ट करतोय, कळलं का? द वर्ड और फ्रेज काय करतो आपला? हा कनेक्ट करतोय। कुणाला कनेक्ट करतोय? दोन, म्हणजे आपण त्याला टू म्हणू, स्टेटमेंटला। संपलं का? दोन स्टेटमेंटला किंवा दोन पेक्षा जास्त पण असू शकतं, बरं। पण आपल्या अभ्यासाला पण दोनचं जरा इथं तुम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल आपण चर्चा करणार होता। म्हणून म्हटलं मी की टू स्टेटमेंट, कळलं का? म्हणजे कसं? वर्ड किंवा फ्रेज विच कनेक्ट टू स्टेटमेंट, दॅट वर्ड दॅट फ्रेज इज कॉल्ड एज लॉजिकल कनेक्टिव्ह। कळलं का? सिंपल डेफिनेशन आहे। कसं? एक शब्द किंवा एखादा फ्रेज जो दोन स्टेटमेंटला काय करतोय? कनेक्ट करतोय, बरोबर आहे। त्याला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह। मग हे लॉजिकल कनेक्टिव्ह आपल्या या मॅथमॅटिक्स मध्ये किंवा या मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर मध्ये कोणते कोणते आहेत हे पण माहित असणं गरजेचं आहे। म्हणजे या ठिकाणी दोन स्टेटमेंटला जोडणारे शब्द कोणते आहेत आपल्या अभ्यासात? तसं बघितलं तर आपण भरपूर शब्द आहेत, कळलं का? भरपूर फ्रेज आहेत, पण इथं सगळ्यांचा अभ्यास आहे का? नाही, फक्त काही जणांचा। मग ते काही शब्द, काही वर्ड, काही फ्रेज कोणते आहेत? म्हणजे आपल्या या चॅप्टर मध्ये किंवा आपल्या अभ्यासासाठी कोणते कोणते लॉजिकल स्टेटमेंट आहे ते आपल्याला बघायचं। त्याच्यामध्ये आहे बघा, पहिला जो लॉजिकल स्टेटमेंट आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, तो कुठला आहे? अँड। आता अँड शब्द सगळ्यांना माहित आहे, बरोबर आहे ना? ओळखीचा आहे ना? अँड म्हणजे आणि माहितच आहे, त्याला सांगायची पण गरज नाही। मग तुम्ही ओळखू शकता, तुम्हाला कळतं की अँड काय करतोय? दोन स्टेटमेंटला कनेक्ट करतोय, झालं। म्हणून अँडला काय म्हणायचं? लॉजिकल कनेक्टिव्ह। कळलं का? कसं? अँड इज अ लॉजिकल कनेक्टिव्ह। व्हाय? बिकॉज अँड कनेक्ट टू स्टेटमेंट। कळलं का? त्याचनुसार बघा आणखीन कोण आहे आपलं? ऑर। ओके, मी फक्त नाव सांगतो कारण याच्याबद्दल इन डिटेल आपण पुढे बघणार आहोत ना।
प्रत्येक लॉजिकल कनेक्टिव्ह बद्दल आपल्याला बघायचं आहे. सध्या तात्पुरतं फक्त लक्षात असू द्या तुमच्या की लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय आणि लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते कोणते. ओके, लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय, एक वर्ड किंवा फ्रेज जो काय करतोय, दोन स्टेटमेंटला कनेक्ट करतोय. ओके, मग कोणते कोणते त्यामध्ये सांगितलं अँड, पुन्हा कोण आहे ऑर, त्यानंतर आहे बघा इफ देन, एक लक्ष ठेवा काय अँड आहे ऑर आहे इफ देन आहे, त्यानंतर आहे बघा इफ अँड ओनली इफ. ओके, आणि त्यानंतर आणखी आहे आपलं इथं नॉट. ओके, हे नॉट कसा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे हे आपण नंतर जास्त नॉट बद्दल इन डिटेल माहिती बघू, त्यावर तुमचं लक्ष देईल. फक्त सध्या लक्ष ठेवा एवढंच. काय लक्ष ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी, लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते कोणते आहेत, तर कोण कोण आहे अँड आहे ऑर आहे इफ देन आहे इफ अँड ओनली इफ आहे. ओके, अँड लास्ट आहे ओनली इफ, आणि तर तुम्ही इफ असंही लिहू शकता. ओके, दोन्ही बरोबर आहे. लास्ट आहे नॉट. ओके, हे काय सगळे आपले लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत विथ यांचे सिम्बॉल सुद्धा आहेत. यांचे सिम्बॉल सुद्धा मी तुम्हाला सांगतो, हे पण लक्षात ठेवा का. अँड साठी जे सिम्बॉल आहे ते हे सिम्बॉल वापरा. ओके, ऑर चं सिम्बॉल हे आहे, इफ देन चं सिम्बॉल जस्ट आपलं एरो आहे. ओके, इफ अँड ओनली इफ चं सिम्बॉल डबल एरो तुम्ही असं करू शकता, आणि नॉट सिम्बॉल म्हणजे निगेशन. ओके, हे सगळे सिम्बॉल्स आहेत, हे सिम्बॉल सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. बघा नीट आपण काय काय बघतोय काय नाही, थोडक्यात सांगतो आणखी. लॉजिकल कनेक्टिव्हची डेफिनेशन बघितलं, नेमकं लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. सिंपल आहे, काही विशेष अवघड नाही. त्यात सांगितलं आपण की एक वर्ड किंवा फ्रेज जो काय करतोय, दोन स्टेटमेंटला कनेक्ट करतोय, त्यालाच म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह. ओके, लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते कोणते आहेत हे पण सांगितलं, तर कोण आहे अँड आहे ऑर आहे इफ देन आहे इफ अँड ओनली इफ आहे, किंवा त्याला आपण इफ म्हणू शकतो, आणि नॉट आहे. हे सगळे काय लॉजिकल कनेक्टिव्ह. पुन्हा यांचे सिम्बॉल सिंपल आहेत बघा, हा सिम्बॉल तुम्ही वापरू शकता कुणासाठी अँड साठी. ऑर साठी कुठला सिम्बॉल आहे बघा, हा सिम्बॉल तुम्हाला युज करता येतो, जस्ट मी दाखवलोय तुम्हाला. इफ देन साठी बघा हा एरोचा सिम्बॉल आहे, इफ अँड ओनली इफ साठी बघा हा सिम्बॉल आहे, आणि नॉट साठी हा सिम्बॉल आहे. आता बघा बाकीचे सिम्बॉल तुमच्या लक्षात राहतील, पण जरा यामध्ये घोळ होऊ शकतो, होऊ द्यायचं नाही. अँडचा ऑरला ऑर साइनला होऊ शकतंय, पण तसं होऊ द्यायचं नाही. यासाठी छोटी हिंट सांगतो, ती हिंट लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं लक्ष देऊन जाईल. थोडं बघा नीट लक्ष द्या. आपण अँड कसं लिहितो का, हे असं अँड लिहितो, बरोबर आहे, आलं लक्षात. आणि ऑर आपण कसं लिहितो का, हे ऑर मी जस्ट सेकंड लिंक मध्ये काढतो सगळं, तर हे आपलं ऑर असं असतं, बरोबर आहे. हे अँड असं आहे ऑर असं आहे. आता मी या दोघांमध्ये पण दोन्ही वर्ड मध्ये सेकंड लेटर बघा, सेकंड लेटर 2 नंबरचं लेटर तुम्हाला बघायचं आहे. अँड मध्ये 2 नंबर कुठला आहे एन आहे, आणि ऑर मध्ये कोण आहे आर, बरोबर आहे. थोडं बघा बरं, एनचं जे काही डोकं आहे ते कुठं असं खाली आहे, आलं का. हे बघा एनचं कसं बघा, असं असं एन आहे, असं खालं का. मग अशाच प्रकारचं पण असतं आपलं अँडचं सिम्बॉल, आलं लक्षात. ऑरचं कसं बरं, असं वही झालं, मग ऑर सिम्बॉल वरी संपलं, कळलं का. गोळ होणार आहे का नाही, सिंपल आहे का. अँड साठी हे सिम्बॉल कशावर लक्ष ठेवायचं, जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल ना, सरळ बघायचं का सेकंड नंबरचा लेटर. पुन्हा मधलं अँड मधलं कसं आहे, एनचं कसं आहे बघा बरं, हे खालची बाजू आहे ना ती पूर्ण मोकळी आहे ना, चालेल तेच करायचं पाहिजे. खालची बाजू पूर्ण काय वाढवायची, संपलं. बघा असं सिम्बॉल आलं लक्षात आता. आणि ऑरचं आहे सिम्बॉलचं लक्ष ठेवा. हे अशी काय झालं आपलं लॉजिकल कनेक्टिव्ह झाले. आणि याच्यानंतर आपला जो मेन भाग आहे तो कुठला आहे ना, कंपाऊंड स्टेटमेंट. कळलं का. मला असं वाटतं सगळ्यांना तर लॉजिकल कनेक्टिव्ह लक्षात आला असेल, काही विशेष अवघड नाहीये लॉजिकल कनेक्टिव्ह. काय होतं, फक्त एक वर्ड आहे फ्रेज आहे जो दोन स्टेटमेंटला काय करतोय, कनेक्ट करतोय. ते कोणते कोणते आहेत हे पण सांगितलं, अँड आहे ऑर आहे इफ देन आहे इफ अँड ओनली इफ आहे, आणि नॉट आहे. ओके, आता याच्या नंतर जे बघतोय आपण कुठलं आहे, कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय, हे पण व्हेरी सिंपल आहे. यात तुम्हाला काही जास्त विचार करायची गरज नाही, पण जास्त अवघड आहे असं काही नाही. तर थोडंसं लक्ष दिलं तर तुमचं लक्ष देऊन जाईल. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय. ओके, मला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय हे बघायच्या अगोदर तुम्हाला सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय हे कळलं गरजेचं. कुठलं बघा आपलं सिंपल स्टेटमेंट. कोणतं सिंपल स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय असतंय, सिंपल म्हणजे एकदम सिंपल, म्हणजे काय आता सरळ वाक्य. त्याच्यामध्ये कुठं अँड वगैरे किंवा त्या ठिकाणी दोन स्टेटमेंट नाहीये, एकच स्टेटमेंट आहे.
दुसरं म्हणजे काय, ज्याला आपण स्प्लिट करू शकत नाही. जसं द स्टेटमेंट विच कॅन नॉट बी स्प्लिट, दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड अ सिंपल स्टेटमेंट. म्हणजे काय, आता उदाहरणामध्ये एक्झाम्पल मी घेतो. समजा मी म्हटलं, काय म्हणलं की 3 इज अ प्राईम नंबर. 3 इज अ प्राईम नंबर. मला सांगा बरं, याला आपण याचे दोन भाग करू शकतो का? नाही. कळलं का? आपण याला दोन भागात याचं रूपांतर करू शकतो का? नाहीये. आपण याला स्प्लिट करू शकत नाही. त्याच्यामुळं या स्टेटमेंटला म्हणायचं सिंपल स्टेटमेंट. कळलं का? जे एकदम सिंपल आहे. ओके, अशा प्रकारच्या स्टेटमेंटला आपण सिंपल स्टेटमेंट असं म्हणू शकतो. ओके, किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल. आता बघा थोडस बघा, नीट लक्ष द्या. कसं आहे, समजा म्हटलं 3 and 5 is a twins prime. सॉरी, are twins prime. हे बघा बरं, याच्यामध्ये अँड आलेलं आहे. इथं अँड दिसतोय. मग अँड दिसतोय म्हणजे लगेच दोन स्टेटमेंट आहे का? नाही. आपण असं म्हणू शकत नाही 3 is a twins prime, 5 is a twins, असं म्हणतो का? नाही म्हणू शकत. कळलं का? इथं अँड आलेलं आहे, दिसतोय अँड, पण तरी सुद्धा हे सिंपल स्टेटमेंट आहे. का बरं? कारण याला आपण स्प्लिट करू शकत नाही. दोन स्टेटमेंट याच्यामध्ये नाहीयेत. कळलं का? इथं एकच स्टेटमेंट आहे, 3 and 5 are twins prime. समजा मी म्हटलं, काय म्हटलं का, की राम आणि लक्ष्मण हे भाऊ भाऊ आहेत. कसं? राम आणि लक्ष्मण हे भाऊ भाऊ आहेत. मग आपण असं म्हणू शकतो का की राम हा भाऊ आहे, लक्ष्मण हा भाऊ आहे, असं वेगळं करतो का? नाही करू शकत. कळलं का? त्याचा अर्थ बदलून जाईल ना. मग त्यासाठी सिंपल राम आणि लक्ष्मण हे भाऊ भाऊ आहेत, हे एकच झालं. हे कसं फक्त एकच स्टेटमेंट झालं. तसं का 3 and 5 are twins prime, एकच स्टेटमेंट आहे. हे इथं जरा कन्फ्युज होत आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. त्यासाठी तुम्हाला हा पण बिट क्लिअर करून टाकला. ओके, आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय नेमकं, तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय असतंय, असे सिंपल स्टेटमेंट, काय म्हणतोय, असे सिंपल स्टेटमेंट ह्या लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून, हे जे तुम्हाला मी लॉजिकल कनेक्टिव्ह सांगितलं का, ह्या लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून ह्या असे दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट एकत्र आले, कंबाईन झाले, तर तयार होणारे जे स्टेटमेंट आहे त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. कळलं का? सिंपल. कसं? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? कसं? इट इज द कॉम्बिनेशन. हे काय आहे? कॉम्बिनेशन आहे. आता कॉम्बिनेशन म्हणजे काय? एकत्र येणं. कळलं का? कंबाईन होणं. कुणा कुणाचं कॉम्बिनेशन आहे? दोन सिंपल स्टेटमेंट. कुठले पण असू शकतात. सिंपल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन. आणि ते कॉम्बिनेशन कोण करलेलं आहे? ते लॉजिकल कनेक्टिव्ह. अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली. कळलं का? या लॉजिकल कनेक्टिव्हनी केलेलं सिंपल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन म्हणजे कोण? आपलं इथं कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, कसं? एक्झाम्पल. आता समजा मी म्हटलं 3 इज अ प्राईम नंबर. ओके, आणि आणखी म्हणलं का इथं काय म्हणलं का, 6 इज अ इवन नंबर. ओके, ठीक आहे, इवन नंबर. बघा आता 3 इज अ प्राईम नंबर, 6 इज अ इवन नंबर. थोडस नीट लक्ष द्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल का. इथं कसं बघा, 3 इज अ प्राईम नंबर, 6 इज अ इवन नंबर. ओके, माझा 3 इज अ प्राईम नंबर, हे कसं आहे? सिंपल स्टेटमेंट. इट इज द सिंपल स्टेटमेंट. 6 इज अ इवन नंबर, इट इज ऑल्सो सिंपल स्टेटमेंट. कळलं का? बरोबर आहे. मला आताच एक्सप्लेन केलेलं आहे. 3 इज अ प्राईम नंबर, सिंपल स्टेटमेंट आहे. 6 इज अ इवन नंबर, सिंपल स्टेटमेंट आहे. आणि आपल्याकडे काही लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. ओके, मग यांचा वापर करून जर या दोन स्टेटमेंटला हे वेगळे दोन वेगळे सिंपल आहेत, त्यांना एकत्र आणतो. त्यांना काय करतोय? कंबाईन करतोय. समजा मी असं लिहिलं, कसं लिहू इथं, की 3 इज अ प्राईम नंबर अँड 6 इज अ इवन नंबर. आता बघा नीट लक्ष द्या, कसं बघा, 3 इज अ प्राईम नंबर अँड 6 इज अ इवन नंबर. आता हे एकच स्टेटमेंट आहे, हे वेगळे का? नाही, एकच स्टेटमेंट आहे. पण हा एक स्टेटमेंट कसं बनलंय? कॉम्बिनेशन. कळलं का? हा वन स्टेटमेंट, हा जो तुम्हाला इथं मेड झालाय, तयार झालेला आहे, हा जो बनलेला आहे तो कसा आहे? कॉम्बिनेशन. कुणाच्या कॉम्बिनेशन? हा दोन सिंपल स्टेटमेंटच्या कॉम्बिनेशन. ह्यांना यांचं कंबाईन कोण केलंय ना? अँड, या लॉजिकल कनेक्टिव्ह. कळलं का? आलं लक्षात बघा, की दोन सिंपल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन कोण करतंय? लॉजिकल कनेक्टिव्ह. कोणता? अँड. तेव्हा जो एकच असा मोठा स्टेटमेंट तयार होतोय त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट.
कळलं का आता? मग आपण म्हणू शकतो ना कसं ती कंपाऊंड स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन. ते काय आहे? कॉम्बिनेशन. कुणाचं? तुमचं का माझं? कुणाचं? आपल्या या दोन सिंपल स्टेटमेंट्स. कळलं का? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट. लक्षात तुला आहे का? बाय युझिंग कुणाचा वापर केला त्यांनी कंबाईन होण्यासाठी? बाय युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्हज. कळलं का? म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून दोन सिंपल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन होऊन तयार होणारा मोठा स्टेटमेंट किंवा एक स्टेटमेंट म्हणजे काय असतंय? कंपाऊंड स्टेटमेंट. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, तुम्हाला दिसून येईल. कळलं का? आपण सांगू शकतो की 3 इज अ प्राईम नंबर. हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. 6 इज अ इव्हन नंबर. हे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. त्यांना कंबाईन करा. कसं येईल? 3 इज अ प्राईम नंबर अँड 6 इज अ इव्हन नंबर. इथं बघा बघा, हा एक सिंपल स्टेटमेंट, हा एक सिंपल स्टेटमेंट. दोघांना कोण जोडले? अँड या लॉजिकल कनेक्टिव्ह. संपलं. हे पूर्ण जे झालं ते काय झालं? आपलं कंपाऊंड स्टेटमेंट. ओके. सो आपला या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमेंट हा भाग क्लिअर झाला. आलं लक्षात? आता मग बाकीचे आता कंपाऊंड स्टेटमेंट वेगवेगळे. म्हणजे अँड आला तर त्यासाठी वेगळं कंपाऊंड स्टेटमेंट, त्याला विशेष नाव आहे, त्याचे गुणधर्म वेगळे, ते बघायचं आपल्याला. ऑर असेल तर त्याचं वेगळं कंपाऊंड स्टेटमेंट, त्याला एक स्पेशल नाव आहे, ते बघायचंय. इफ दे ते पण बघायचंय, त्यासाठी वेगळं कंपाऊंड स्टेटमेंट. कळलं का? एकच कंपाऊंड हे मेन झालं, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता कंजक्शन, डिसजेक्शन, कंडिशनल, पुन्हा बाय कंडिशनल, त्याला तुम्ही इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन असंही म्हणू शकता. कळलं का? हे सगळं आपण बघायचंय, पण ते आपण एक एक भाग बघू. पहिल्यांदा हे सगळ्यांना क्लिअर झालं का? बघा, लास्ट मी रिव्हिजन करतो. बघा आता काय बघितलं आपण? लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय? वर्ड किंवा काय म्हणतो आपण त्याला? फ्रेज, जो काय करतोय? दोन सिंपल स्टेटमेंटला कंबाईन करतोय, बरोबर आहे, किंवा कनेक्ट करतोय, त्याला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह. कोणते कोणते आहेत? अँड, ऑर, इफ दे, इफ अँड ओनली इफ आणि नॉट. ओके. त्यानंतर पुढे काय बघितलं आपण? इथं सिंपल स्टेटमेंट, ज्याला आपण स्प्लिट करू शकत नाही किंवा ज्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त भागामध्ये ज्या स्टेटमेंटचं आपण रूपांतर करू शकत नाही त्याला काय म्हणायचं असतंय? सिंपल स्टेटमेंट. आणि त्यानंतर काय बघितलं आपण? कंपाऊंड स्टेटमेंट. कसं सांगितलं? दोन सिंपल स्टेटमेंटला लॉजिकल कनेक्टिव्हनी एकत्र आल्यानंतर, कंबाईन केल्यानंतर जे एक मोठं स्टेटमेंट तयार होतंय त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. ओके.